नमस्कार मित्रांनो, मी समाधान. आणि आज रविवार होता, मग आपण तयार करून निघालतो बाहेर. कारण आज मॉलला चाललो होतो आम्ही, कारण दिवाळी जवळ येईल आहे म्हणून दिवाळीचे काय तर सामान ते घ्यावं म्हणलं, खरेदी करावं. मग मी माझा एक मित्र चाललो होतो, दोघं जण आम्ही. मग आता ते न्यायलाय, मग त्यानं आले की आम्ही जाणार आहोत. तिथं काय काय मस्ती करताव, काय काय घेताव, ते सगळं तुम्हाला बघायचं असतं तर ब्लॉग कंटिन्यू करा. चला. हा माझा मित्र आहे, आम्ही दोघं सोबत असता का नाही. मग तुला काय बोलायचंय का? आपण कुठं चालला? दोघं चालला. आणि ह्याला पण काहीतरी घ्यायचंय आणि मला बी काहीतरी घ्यायचंय. आणि तिथे गेल्यावर काय काय करणार आहोत ते तुम्ही तिथे गेल्यावर बघा. आता आम्ही वाट बघालो पीएमटी न. तर आता आम्ही आलो बघा वाघेश्वर मंदिर वाघोली इथं. म्हणजे पहिले जाण्यासाठी म्हणजे दर्शन घेऊन जाऊ म्हणलं, घालतो बघा आम्ही इथं वाघेश्वर मंदिर. आता दर्शन ती केलं आम्ही इथून, आणि आता इथून जाणार सरळ मॉलला. आता हे बघा तुम्ही वाघेश्वरचं मंदिर हो का. हो का, हे भाऊ चल म्हणालाय. तर आता आम्ही जाणार आहोत, भेटू डायरेक्ट तुम्हाला मॉलमध्ये. चला फिनिक्सला म्हणून इकडं आम्हाला हडपसरच्या गाडीत बसून आणलं गेलं. आता उतरला, आता चालला डोबं तिकडं. आता माहिती आहे ना कुठं 2 वेळेस गेले म्हणते, काय कुठे गेले का माहिती. आता चालला चला दुसरी पीएमटी भेटता इकडून, चालला आता. तर आता आम्ही आलो इथं फिनिक्स मॉलला. आता हे बघा तुम्ही. आणि हा कन्फ्यूज हाच आहे का नाही माहित नाही म्हणून. इथं नाव दिसाले वरी धडधडी फिनिक्स मार्केट सिटी म्हणून, तरी पण काही बघाले कुठला काढला येणं त्यानं, कुठला मॉल काढायला. आता मध्ये जाणार आहे तसं, बघू मध्ये काय 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 तिथून एंट्री आहे मध्ये आता. आणि मध्ये गेल्यावर काय काय असते ना सगळं दाखवणार तुम्हाला, ब्लॉग बघा कंटिन्यू. तर आता मध्ये आला मी बघा, तुम्ही मधलं बघा. हे काय हे आबी कसली इकडं काय हो इकडं. फर्स्ट टाइम आला इथं मॉलमध्ये, मला माहित नाही ना काही पुढी पडायला आहे. आम्ही जातो त्यामध्ये काय काय सगळं बघणार आम्ही. तर आता मी एक काम करतो, नाही काही तर लावतो. हो काही कपड्याची दुकानं आहेत सगळी इकडं. हो, आणि आता आमचे लीडर हो हे ते आम्हाला सगळं फिरवणार आहे. असं खाली काय रे. अहो याने चाललं. तर पहिली वेळेस आला, तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? तू किती वेळेस आला? 4-5. मी 1 वेळेस आला. हे काय असतं काय रे? बाप रे बाप, काय की मला माहित नाही. तर काही कुठं फिरवालंय की मला तिकडच्या साईडला आणल्या. इकडून आलो आम्ही, इथून वरी इथून वरी चाललाव. आणि काहीतरी खाणार पहिलं खाताव आणि फिरताव, कारण सगळं एकसारखं दिसालं. कोंकड काय काहीच कळ नाही गेलं. चला तुम्हाला दाखवतो काहीतरी खाता. ही अजून कन्फ्युज आहे. फोटो बघायला आणि आम्हाला गावानं गेला. आम्ही तिथे चालू की आपण डबल. पहिल्यांदा झालं म्हणून त्यामुळे काय माहित नाही. फिरायला होता इथे फिरताना चाललं पाहिजे. इथं लय महाग फिरताना एक वस्तू तर का असं आहे. जाऊ द्या, आता एक फोटो काढताना जाता पाहिजे, काय घेणार नाही. तर का तिथं नाही की अजून वरीच म्हणाले. इथून आता आम्ही वरी चाललो, अजून माहित नाही मला. पण मी म्हणतोय खाऊ काहीतरी भूक लागली आणि सगळ्यात वरी आणल्या. सगळ्यात जेवढं वरी असतं तेवढं. कुठं कशाने ओळखलं रे? हवा सगळ्यात वरी आले. आणि आता म्हणते हात मला म्हणते माहित नाही ना काय बघितलंय की. हा इथं फिनिक्स सिटी. आधी इकडे वरी काय आहे रे? मग तुम्हाला 1 मिनिट खालचं दाखवतो. मला भी वाटाले मोबाईल खाली घेऊन जायला. तर आता फोटो काढतो आम्ही.
तो गई गौर से देखे इस इंसान को ये भी हमारे जैसा कर रहा है, पागलपन कर रहा है. काय दाखवाले खाली खाली काय दाखवाले मला भी वाटले मोबाईल खाली करायला. मोबाईल पल्ला फिरला तर काय करायचं. एक चला तर आता इथं आलो. बॉलिंग जस्ट 299 म्हणजे 200 रुपयाला बॉलिंग आहे. म्हणून काहीतरी इव्हेंट आहे इथं. हे असलं इव्हेंट आहे. आता हे म्हणजे जायचे का नाही काय माहिती. काय करायचं आहे. किती रुपयाला आहे. 200 रुपयाला बॉलिंग आहे नुसतं. मग जाऊन बघू देते ती का आपल्याला. हा होय म्हणजे जाऊन बघू देते की नाही माहिती नाही. काय करायला बघू सांगतो तुम्हाला. गेलो तर दाखवतो, नाही गेलं तर मग गेलं पाहिजे. तर इच्छा पूर्ण झाली. हवा इथं गेमिंगचं सगळं इकडं बॉलिंग ते आहे. खेळता पण माहीत नाही कारण कसं आहे का माहीत नाही. इथं बाईक राईड्स ते आहे सगळं. व्हिडिओ काढू देतात की नाही ते पण माहीत नाही. असं असतं हो इथं चॉकलेट ते पण माहित नाही कसं काढते. काही फिरवाले सगळ्या राईट साईड. सगळे जस मला बघा हे आवडलं बघा. हे आणि का असं माहित नाही. हे तर काय करायला की स्नॅप टाक पण मस्त ॲडव्हेंचर करून सांग 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 बोल रे. कॉन्फिडन्स या ठिकाणची म्हणजे एक नंबर लय भारी भारी होतं. म्हणजे काय काय राईड्स पण आम्ही काय खेळलो ना आम्हाला कारण त्यातलं काहीच कळलं नाही. गेलं ते कसलं आहे. इकडं पण दिसायला काय तर अजून बघा हे मार्केट. आणि दोघं येड्या लिफ्ट आहे का रे. काय म्हणतोय लिफ्ट मध्ये जायचं का तो. चल ना पाय दिले चालू कसं करायचं. पार्किंग बघा चालतं बघा. मला भी वाटायला मोबाईल खाली पडेल म्हणून मी दाखवून गेला तुम्हाला. आणि चालला काही दिसलं आपल्याला. काहीच या ठिकाणी आपल्याला इशारा कॉपी दिसलेली आहे. काय म्हणतो जायचं का. मला वाटतं जावा चालेल बाबा मला तर बघून ते येऊ. तर फायनली आम्ही खायला घेतला आणि आता येणार आहे की खायला आल्यावर. तेव्हा इथं बसला मी इथं आणि तेव्हा तिकडं दिसतं का तेव्हा अभिजित गेला आणायला. त्यांना आम्ही खाणार आहोत. दाखवतो तुम्हाला काय मागवलं आम्ही दोघांनी. किती वेळा आलं बघू शकता बघा. तिथं दिसला का तो आला तो. आणि इथं सगळं सिटिंग ते आहे. आला बघा दिसला का बघा बघा. पेट्रोल बॉय इकडे तर का त्यानं काय मग कोल्ड कॉफी एक आहे. कोल्ड कॉफी एक आणि ब्लॅक फिल्टर कॉफी. अभि कशी वाटते तुला ब्लॅक फिल्टर कॉफी. काय करणार नाही पिल्याशिवाय रिव्ह्यू तुम्हाला लवकरच सांगाल आम्हाला. अभि कशी वाटते कॉफी. एकदम कडक. त्याला वाटलं फिल्टर कॉफी म्हणजे असं काहीतरी चहा पीक असेल काहीतरी कोल्ड कॉफी सारखं. ब्लॅक ते पण ब्लॅक घेतलंय फिल्टर कॉफी. याला गरम पाणी करून दिले चहा. दिसायला किती रुपयाचे आहे अभि किती रुपयाचे आहे. 80 रुपयाच्या. आणि मी काय घेतलं बघा ही कोल्ड कॉफी. ही पण तसलीच लागायला कोल्ड जार. आम्ही पिचली का पुन्हा कधी मॉलला फक्त कॉफी पिणार आलतो ज्या कामासाठी ना ते काम राहिलंय ते पण करणार आहे. त्याला घड्याळ घ्यायचंय. माझी तर इच्छा मिली काहीच घेणार नाही मी आता. चला अभि बाईक कर भेटू म्हणा पुन्हा. कॉफी पिऊन झाले चालला खाली. आता ह्याला काहीतरी घेतो आम्ही जातो बाहेर. आम्हाला काहीच कळलं काय काहीच तरी पण फिरायला. तर आता आम्ही आलो इथं PVRला तुम्ही बघू शकता माझं कारण आम्ही बघणार हवाला पिक्चर. पण हवाला ना हवाला
कांतारा बघणार आहे. दोघं जण आम्ही 2 सीट बुक केलेत आणि 1 वाजता शो आहे. आता मध्ये जाणार आहे. मध्ये मोबाईल वापरून देतो त्यांना माहीत नाही. आणि मग ह्या बी इथं तिकीट काढायला आहे. तर आता आम्ही जाणार आहे पिक्चर बघायला. फर्स्ट टाइम पिक्चर बघणार आहे मी हिंदी आणि ते पण थिएटरला, ते पण डायरेक्ट PVRला. असला एक्सपिरियन्स असणार आहे काय काहीच माहीत नाही. मग सगळं सांगते. चला मध्ये गेल्यानंतर आम्ही काय खायला घ्यायचे का? आम्ही काय खायला इंटरवलमध्ये किती वाजता शो आहे? 1 वाजता चालू झाला. आता हो का इकडं आहे 4 नंबरला बघू शकता. पहिली वेळेस आता आहे माझ्याकडे यायची. हेच आमचे 2 सीट आहेत. कोणचं आहे? हीच आहे तर हेच आमचं तिकीट आहे 2. कसं वाटलंय? अजून चालू झालं ना पिक्चर. पहिली वेळ आता इंटरव्ह्यू झालाय. अभि काय घ्यायला ना खायला? चल काहीतरी खायला घेऊन आता इंटरव्ह्यू झालाय तर काहीतरी घ्यायला आलाव का इथं खायला काहीतरी घेत आहो. काय झालं? हां काय म्हणलं की 2 1 चालू झालंय. अभि किती बिल झालं रे? आता खाता पिक्चर चालू झालाय. पिक्चर 1 नंबर होता. मस्त होता. बाहुबली अजून एक पिक्चर आहे त्याची आठवण करून दिली. नुसतं दिसतो ते लास्टला लय भारी होता. लास्टचं सीन आवडला फक्त मला. तर बघा तुम्ही चांगला पैसे वसूल झाले पण खायचे वसूल झाले. म्हणलं पोट भरलं एकाच पोट भरलं. आता फिरताव त्याला काहीतरी घ्यायचंय. त्याला घेतलं की आम्ही जाणार आहे बाहेर. मी तर संपलं माझं मी का नाही घेत त्याला घेतो का. आता आम्ही एका दुकानात गेलो गड्या घ्यायला. याचं सांगितलं दीड बजेट सांगितले. काय म्हणला? मी शब्द 1.5 लाखाचं गाड्या आम्ही गेलो तर 1,500 गाड्या 1.5 लाखाचं बजेट ना. हे म्हणतंय नको रागवलं आमचं बजेटच नाही. ते नव्हते चालूच आमचं 25,000 त्याच्यावरती. ही भाऊ तोंड पाडून तिथून आला काय. आता दुसरीकडे दुकान हुडकालाव काही. आता तुझं भेटते का नाही का तसं जाता ना. तर आता आमचं सगळं फिरून झालं आहे. मार्केट काहीच घेतलं नाही. फक्त पिक्चर जाऊन बघितलं कांतारा. आणि आता चालला कुठं जायचं आहे? खायला जायचं आहे का डायरेक्ट रूमवर जायचं आहे? घरी जेवायचं आहे. काहीतरी खाताव दाखवतो तुम्हाला काय खाताव काय नाही. आणि इथंच लय पोट भरलं आहे आम्ही पिक्चरमध्येच काय खाल्लं आहे. पिक्चर कसा होता? रिव्ह्यू सांग की. हां पिक्चर ट्विस्टवर ट्विस्ट होते. लास्टचा ट्विस्ट आवडला पण. पिक्चर क्लास होता. आता मग PM स्टॉपला चालला आणि काहीतरी खाऊन डायरेक्ट रूमवर भेटू तुम्हाला नंतर. बाय. आता वगैरे जेव्हा आणलं आम्हाला कुठं शिवराज ढाबा काय माहीत नाव काय. ही द्वारकादास. इथून असं नुसतं ट्रॅफिक आहे बघा. आता चालला मध्ये आता यानं काय नॉनव्हेज खाते का व्हेज खाते ती बघू. तुम्हाला भेटू मध्ये गेलं. चला आता इथं मध्ये आलो आणि इथं दिसतंय एवढंच डिशेस आहेत. आम्ही काय मागवले रे? काजू करी रोटी. स्वीटमध्ये पण आहे. आम्हाला एक दाखवत स्वीट एवढं ह्यातलं काय मागवणार आहे? मी तर गुलाबजामुन मागवणार आहे. सोलकडीची टेस्ट कसली आहे ते आधी सांगत तुम्हाला नंतर. आता भेटू डायरेक्ट जेवण. तर आता जेवण ते झालेलं आहे. जेवण कसं झालं? जेवण 1 नंबर होतं. भारी होतं जेवण. ह्याला बी व्हेजच पाव घातले नॉनव्हेज खाल्लं ना कारण ते हॉटेलच होतं व्हेज. अवघा ही होतं हॉटेल शिवराज ढाबा. तर ही द्वारकादासच्या जवळ आहे. तुम्ही कधी आलात तर जेवण करा. मस्त जेवण आहे. आणि आता आम्ही सर्व झालं रूमवर. तर तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नाही येतील ना पुढच्या ब्लॉगमध्ये. हां तर भेटू आम्ही तुम्हाला नंतर ना. आता जातो रूमवर. बाय.